मित्रहो नमस्कार। अलीकडच्या राजकारणामध्ये नाराजी आणि इकडून तिकडं उड्या मारणं वगैरे हे काही नवीन राहिलेलं नाही। राष्ट्रवादी फोडून अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली, पण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची शक्ती अगदीच नगण्य आहे। आणि त्यातलाच एक सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यामध्ये आपला पक्ष मजबूत व्हावा यासाठी अजितदादाचे प्रयत्न जर अविरत सुरू होतेच होते। जयंत पाटील यांना आपल्यासोबत घेण्यासाठी किंवा ते आपल्यासोबत यावेत यासाठी बराच आटापिटा केला गेला, पण तेही जमलं नाही। आता मात्र सांगली जिल्ह्यातील 5 नेते अजित पवार यांच्या पक्षात सामील होत आहेत। एकनाथ शिंदे गटात आणि भाजपात काम करीत असलेले हे नेते नाराज आहेत आणि त्यांनी आता अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय पक्का केला आहे। यासाठी त्यांनी एक गोपनीय बैठक घेतली। अर्थात ही बैठक गोपनीय असली तरी ती काही गुप्त राहिली नाही। माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख, निशिकांत पाटील या मंडळींची ही जी गुप्त बैठक झाली, या गुप्त बैठकीबाबत आणि अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय झाल्याबाबत विलासराव जगताप यांच्याकडून दुजोराही देण्यात आला आहे। सांगली जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील तसा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा समजला जातो। सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हे घोरपडे, जगताप, नाईक, देशमुख यांनी कायम आपला दबदबा निर्माण केलेला आहे, दबदबा कायम राखलेला आहे। मात्र गेल्या काही वर्षात पक्षाकडून होणारे खच्चीकरण आणि गळचेपी करण्याचा आरोप करीत उघड पक्षाच्या विरोधात नाराजी या नेत्यांनी व्यक्त केली आहे। राजकीय दृष्ट्या हक्काचं व्यासपीठाच्या प्रतीक्षेमध्ये ही मंडळी आधी होतीच होती। अजितदादांनाही त्यांचा गट तिथं मजबूत करायचा होता। सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार यांच्या गटाकडून मोठ्या राजकीय गटाचा शोध आधीपासूनच सुरू होता। बघा, यापूर्वी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना शह देण्यासाठी निशिकांत भोसले यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला। मात्र सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये आश्वासक चेहरा मिळत नव्हता। भारतीय जनता पक्ष, शिवसेना पक्ष यांच्यावर नाराज होऊन बाहेर पडलेल्या या घोरपडे, जगताप, नाईक, देशमुख यांना पक्ष प्रवेशासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून प्रयत्न सुरू होतेच होते। या संदर्भात काही दिवसापूर्वी मिरज इथं या नेत्यांची एक गोपनीय बैठकही झाली होती। बैठकीमध्ये पक्षप्रवेशाच्या दृष्टीनं अगदी सविस्तर चर्चा घडूनही आली होती। त्यानंतर रविवारी मिरज इथं झालेल्या बैठकीत अखेर पक्षप्रवेशाच्या संदर्भात अंतिम निर्णय झाला। याबाबत माजी आमदार विलासराव जगताप त्यांना जर आपण विचारलं तर त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या वृत्ताला अगदी अधिकृतपणे दुजोरा दिलेला आहे। प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती स्वतः त्यांनीच देऊन टाकलेली आहे। अजित घोरपडे, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, राजेंद्र देशमुख यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पक्षाला सांगली जिल्ह्यामध्ये आता चांगलंच बळ मिळणार आहे। जयंत पाटील यांना राजकीय दृष्ट्या शह देण्यात राष्ट्रवादीला यश मिळालं आहे आता या सगळ्या प्रकारामुळे, या सगळ्या हालचालीमुळे। त्यामुळे येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्याच्या राजकारणात हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण ठरणार आहे। शहाच्या राजकारणामध्ये अखेर अजितदादांनी बाजी मारलीच मारली असंच आता म्हणावं लागेल।